गाय, म्हैस, शेळी आणि मेंढी तसेच इतर पशुधनास बिल्ला मारून घेणे बंधनकारक करण्यात आले असून येत्या 1 जून पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। कानातील बिल्ल्याशिवाय पशुधनाची खरेदी विक्री देखील करता येणार नसल्यामुळे पशुपालकांना पशुधनास कानात बिल्ला मारून घेणे बंधनकारक झाले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पशुपालक बांधव यांच्याकडे असलेल्या प्रत्येक लहान मोठ्या पशुधनास कानात बिल्ला असणं आता शासनानं बंधनकारक केलेलं आहे। कानातील बिल्ल्याशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाही। नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसंच वन्य पशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास कानाला बिल्ला नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही। कानात बिल्ला नसलेल्या पशुधनाची बाजार समिती, आठवडी बाजार आणि गावागावातील खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे। त्यामुळं कानात बिल्ला नसलेले पशुधन बाजार समितीमध्ये आणले जाणार नाहीत आणि त्यांची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समितीद्वारे घेण्यात येईल। मी डॉक्टर आर.बी. सोनवणे, पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती खामगाव। पशुसंवर्धन विभागामार्फत सर्व शेतकरी, सर्व पशुपालक, गोपालक मंडळींना माझं आव्हान आहे, माझी विनंती आहे की पशुसंवर्धन विभागामार्फत आता 1 जूनपासून सर्व पशुधनाला, लहान मोठ्या सर्व पशुधनाला कानातील बिल्ला म्हणजे इयर टॅग हा बंधनकारक करण्यात आलेला आहे। थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे हे जो टॅग आहे हा जनावराचा आधार कार्ड सारखा आहे, तर त्याच्यामुळे हे आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे। याचे फायदे असे आहेत की याच्यापुढे भविष्यात पशुधनाला जे उपचार आहेत, शासकीय मदत आहे, जर एखादं समजा नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा कुठे याच्यात जर हे असेल तर पशुधनाला बिल्ला असल्याशिवाय त्याशिवाय पात्र होणार नाही। तसेच 1 जूनपासून हे जे खरेदी विक्री आपली चालते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, गुरांच्या बाजारामध्ये, ते पण बिल्ल्याशिवाय होणार नाही। माझी अशी सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन आपल्या जनावरांना जर बिल्ला असेल तर त्याचा ऑनलाईन अपडेट करून घेणे आणि नसल्यास बिल्ला लावून घेणे अशी माझी आपल्याला विनंती आहे। NTV न्यूज मराठी, बुलढाणा।